आबासाहेब काकडे विद्यालयाच्या ऑनलाईन तासिकेत सर्वांचं स्वागत आहे. विषय आहे गणित इयत्ता 7वी आणि आपण पाठ पाहतोय 6वा घातांक. या पाठामधील पुढील घटक आपण पाहणार आहोत की दिलेल्या संख्येचे वर्ग म्हणजे काय. तर आपण पाहिलेलंच आहे की समजा 5चा वर्ग याचा अर्थ काय होतो की 5लाच 5नं गुणणे, यालाच आपण म्हणतो 5चा वर्ग. आणि 5चा वर्ग आहे 25. मग ऋण 5चा वर्ग म्हणजे काय तर पहा, ऋण 5नं गुणणे. आणि लक्षात घ्या 5 गुणिले 5 उत्तरी 25 आणि 2 ऋण संख्या आहेत, त्यामुळे ऋण गुणिले ऋण उत्तरी धन. मग पहा 5चा वर्गसुद्धा 25 आला आणि ऋण 5चा वर्गसुद्धा 25 आला. त्यानंतर आपला पुढचा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे, तो आहे दिलेल्या संख्येचे वर्गमूळ काढणे. तर वर्ग म्हणजे आपण पाहिलं की 3चा वर्ग म्हणजे 3 गुणिले 3. 3चा वर्ग मग काय येईल 9 येईल. मग या ठिकाणी हे जे 9 आलेलं आहे तर 9 हा कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे. मग 9 कशाचा वर्ग आहे 3चा वर्ग आहे. मग 9चं वर्गमूळ काढणे म्हणजे तो कोणत्या संख्येचा वर्ग आहे ते शोधणे. मग 9चं वर्गमूळ, तर वर्गमूळाला हे असं चिन्ह वापरतात आणि या चिन्हामध्ये 9 लिहिले. याचा अर्थ आपल्याला 9 ही संख्या कोणत्या संख्येचं वर्गमूळ आहे ते शोधायचं आहे. आणि 9 कशाचं वर्गमूळ आहे तर 3चं. मग त्याचं 9चं वर्गमूळ आहे 3. त्यानंतर समजा 4चा वर्ग किती आहे 4 गुणिले 4. 4चा वर्ग आहे 16. मग 16 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे म्हणजे 16चं वर्गमूळ काय. तर 16 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे हे शोधणं म्हणजे 16 कोणत्या संख्येचा वर्ग आहे हे शोधणं म्हणजे 16चं वर्गमूळ काढणं. मग 16चं वर्गमूळ किती येईल 4 येईल. पण लक्षात ठेवा की ऋण 4 समजा घेतले आणि त्याचा जर वर्ग केला तर ऋण 4चा वर्ग किती येईल ऋण 4 गुणिले ऋण 4 त्याचा वर्गसुद्धा 16 येईल. म्हणजे 16 जो आहे त्या 16चं जर वर्गमूळ काढलं तर 4 येतं आहे. आणि तसंच ऋण 4सुद्धा 16चं वर्गमूळ आहे. पण अभ्यासात आपण जेव्हा म्हणतो 16चा वर्गमूळ काय तर आपण 4च विचारात घेतो, धनसंख्या ऋणसंख्या शक्यतो विचारात घेत नाही. समजा 8चा वर्ग, तर 8चा वर्ग काय 8 गुणिले 8. मग 8चा वर्ग येतो 64. मग 64 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे म्हणजे 64चं वर्गमूळ किती आहे तर 64चं वर्गमूळ आहे 8. पण जसं 64चं वर्गमूळ 8 येतं आहे तसंच ऋण 8चा जर वर्ग घेतला तर पहा ऋण 8 गुणिले ऋण 8 काय उत्तर येईल 64. कारण 8 याठी 64 आणि ऋण धन होती. मग या ठिकाणी 64 दोन्हीकडे 64 आहेत तर 8चा वर्ग पण 64 येतो आणि ऋण 8चा वर्ग पण 64 येतो. म्हणजे 64चं जर वर्गमूळ काढलं तर 64चं वर्गमूळ हे 8 आणि काय आहे ऋण 8 आहे. पण शक्यतो आपण अभ्यासामध्ये फक्त धनसंख्येचा विचार करतो. पण लक्षात घ्या कोणत्याही धनपूर्णांक संख्येचा वर्गमूळ एक धनसंख्या आणि एक ऋणसंख्यासुद्धा असते. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे दिलेल्या संख्येच्या अवयव पद्धतीनं वर्गमूळ काढणं. मग आता समजा आपल्याला 144चं वर्गमूळ काढायचं आहे. आता आपल्याला वर्गमूळ माहिती नाही, मग कसं काढणार तर अगोदर आपण याचं 144चे अवयव पाडणार म्हणजे त्याला 2 भाग देणार, नंतर त्याच्यापेक्षा मोठ्या संख्येनं भाग देऊन पाहणार. शेवटपर्यंत आपण ह्या संख्येचे मूळ संख्या येईपर्यंत भाग करण्याचा प्रयत्न करणार. तर 144ला जर 2 भाग दिला तर 144च्या निम्मे होतील 7 दुने 72, 72 दुने 144. परत जर आपण ह्या 72च्या निम्मे केले तर 2 गुणिले 2 येतील परत आणि 72च्या निम्मे येतील 36. परत जर 36च्या निम्मे केले तर 2 गुणिले 2 गुणिले 2 36च्या निम्मे होतील 18 बरोबर. परत 18च्या निम्मे केले तर
2 गुणिले 2 गुणिले 2 ह्या 18ला आपण कसं लिहू शकतो मग 2 गुणिले 9. आता पहा, आता ह्या 9ला आपण कसं लिहिता येईल तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 इथपर्यंत आपण आलोच होतो. हे पहा 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. आता 9चे काही निम्मे काढता येत नाही, पण 3 गुणिले 3 किती होतात 9. मग 9ची फोड अशी आपण करू शकतो 3 गुणिले 3. मग या ठिकाणी आता हे जे संख्या आलेल्या आहेत या सगळ्या संख्याचा गुणाकार किती येणार आहे 144. यांची आपण फोड केली आणि आता या सगळ्या मूळ संख्या आहेत. मग यांच्यातल्या जर 2 2च्या जोड्या केल्या, बघा ही 1 2ची जोडी, ह्या 2ची जोडी आणि ह्या 3ची जोडी. मग आता ही जे जोड्या आलेल्या आहेत ह्या जोडीतून आपल्याला पहिला अवयव मिळाला 2, दुसरा अवयव मिळाला 2 आणि तिसरा अवयव मिळाला 3. मग ह्यात 2 गुणिले 2 गुणिले 3चा जेव्हा आपण गुणाकार करू तेव्हा आपल्याला याचं वर्गमूळ मिळेल. आणि ते वर्गमूळ काय पहा 2 गुणिले 2 गुणिले 3 बेदुने 4 4 त्रिक 12. मग 144 या संख्येचं वर्गमूळ आहे 12. तर ही आपण आडवी पद्धत पाहिली, हिलाच आपण उभ्या पद्धतीनं सुद्धा घेऊ शकतो की 144 आहेत. आता आपण हिला अगोदर सुरुवातीला 2 न भाग देऊ तर 7 दुने 14 बेदुने 4 72 आले. परत 2 न भाग जातोय, मग 2 न भाग द्या, बे त्रिक 6 बे सखी 12. परत 2 न भाग द्या 36ला, बे 1 बे बे 8 16. परत 2 न भाग द्या, इथं राहील बे 9 18. आता हे जे 9 आहेत ह्या 9ला आपण 2 न भाग देऊ शकत नाही कारण ती विषम संख्या आहे. मग समसंख्येला फक्त 2 न भाग जातो. मग 9ला आपण 3 न भाग देऊया. 3 न जर भाग दिला तर 3 त्रिक 9. ह्या 3ला सुद्धा परत 3 न भाग देता येतो. 3 1 3. आता बाकी किती राहिली इथं 1. आणि हे झाले या संख्येचे अवयव. मग कोणकोणते अवयव आले 2 2 आणि 3 अशा ह्या 3 जोड्या तयार होत आहेत. 2ची एक जोडी, ह्या 2ची एक जोडी आणि ह्या 3ची एक जोडी. मग ह्या जोड्यांचा जर गुणाकार केला 2 गुणिले 2 गुणिले 3 तर काय उत्तर येईल 2 गुणिले 2 4 4 त्रिक 12. म्हणजे आपल्याला 144चे अवयव सापडलेले आहेत. 144चा वर्गमूळ सापडलेला आहे आणि ते आहे 12. तर अशा पद्धतीनं तुम्ही दिलेल्या संख्येचं वर्गमूळ शोधायचं असतं. याला म्हणतात अवयव पद्धत. मग 324चं समजा तुम्हाला वर्गमूळ शोधायचं आहे तर अगोदर तुम्ही 2 न भाग द्यायला सुरुवात करणार. समजा इथं आपण 324चे निम्मे करू तर 2 गुणिले मग 324 जे आहेत बे 1 बे बे सखी 12 आणि बे दुने 4. मग 324चे निम्मे होतात 162. त्यानंतर 162ला जर 2 न भाग दिला परत कारण समसंख्या आहे, ही समसंख्या आहे त्याच्यामुळे आपण 2 न भाग देऊ शकतो. तर मग ह्या 162ला कसं लिहिता येईल 2 गुणिले 81. आता पहा या ठिकाणी 2 गुणिले 81 उत्तर आलेलं आहे. पण आता 81ला आपण 2 न भाग देऊ शकत नाही. मग आपल्याला किती भाग द्यावा लागेल त्या ठिकाणी तर 8 आणि 1 9 म्हणजे 3 न भाग जातो. तर आपण 3 न भाग देऊया. तर 2 गुणिले 2 81ला कसं लिहू 3 न भाग देऊ. 3 न भाग दिला म्हणजे 3 गुणिले 3 दुने 6 आणि 7 त्रिक 21 म्हणजे 27 उत्तर आहे. 27 त्रिक 81. आता 27ला परत आपण 3 न भाग देऊ शकतो कारण 7 आणि 2 9 होतात. 9 बेरीज आले म्हणजे 3 न भाग जातो. तर 2 गुणिले 2 राहतील 3 गुणिले आता 3 आणि 9 त्रिक 27. मग आता या 27चे भाग काय केले आपण 3 गुणिले 9. आता परत या 9ची पण फोड करू शकतो 3 गुणिले 3. मग ती काय होईल 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 आणि ह्या 9ची फोड काय होईल 3 गुणिले 3. पहा या ठिकाणी लक्षात घ्या 324ची आपण फोड काय केली 162 गुणिले 2. त्यानंतर 162ची फोड केली 81 गुणिले 2. नंतर 81ची फोड केली 27 गुणिले 3. ह्या 27ची फोड केली 9 गुणिले 3 आणि ह्या 9ची फोड केली 3 गुणिले 3. मग अशा पद्धतीनं आपल्याला ह्या मूळ संख्या भेटलेल्या आहेत
शेवटी, आणि त्यांच्या जोड्या काय होतात 2, 3 आणि 3. मग जर ह्या जोड्यांची जर गुणाकार केला आपण, कोणकोणत्या जोड्या आल्यात आपल्या 2 गुणिले 3 गुणिले 3, तर बेत्रिक 6, साहित्रिक 18. म्हणजे दिलेली संख्या जी आहे 324 हिचं वर्गमूळ आहे 18. म्हणजे 18 किंवा आपण याला माहिती आहे आपल्याला दिलेल्या संख्येचं वर्गमूळ हे धन असू शकतं, तसंच ऋणसुद्धा असू शकतं. मग ही 18 किंवा काय आहे ऋण 18 असं ह्या दिलेल्या संख्येचं काय आहे वर्गमूळ आहे. म्हणजे वर्गमूळ जे आहे धनपूर्णांक संख्येचं ते एक तर धनसंख्या असते किंवा एक ऋणसंख्यासुद्धा असू शकते. मग 324चं वर्गमूळ आलं 18 किंवा ऋण 18. त्यानंतर आपण उभ्या पद्धतीनं जर पाहिलं याचं वर्गमूळ काढायचं, तर आपण फक्त आता इथं ज्यानं भाग द्यायचा आहे ती संख्या इथं लिहिणार. मग 2नं जर भाग दिला 324ला, तर बेक बेस की 12, बेदोने 4. आता 162ला परत 2नं भाग जातो, समसंख्या आहे. मग 82, 16, बेक बे. त्यानंतर 81ला 2नी जात नाही पण 3नं जातो, 3 दुने 6, खाली राहिले 2, 3 7 21, खाली 27 राहिले. आता 27ला परत 3नं भाग जातो, 3 9 27. मग इथं परत 9 राहिले, 9ला परत भाग जाऊ शकतो 3नं, 3 त्रिक 9. मग खाली परत 3 राहिले. त्यानंतर 3 1 3. आता आपण बाकी इथं 1 हा भागाकार येईपर्यंत आपण इथं काय केलं यांचा भाग दिलेला आहे. तर यामध्ये आपले अवयव कोणते झाले 2, ही 2ची जोडी, ही 3ची जोडी आणि नंतर ही 3ची जोडी. मग 2चा गुणाकार, 3चा गुणाकार आणि 3चा गुणाकार जर केला तर बेत्रिक 6 आणि साहित्रिक 18. म्हणजे 324 या संख्येचं वर्गमूळ आलं आहे 18. किंवा तुम्ही ऋण 18सुद्धा वर्गमूळ लिहू शकता. म्हणजे 324चं वर्गमूळ 2 आहेत, एक तर 18 किंवा ऋण रूपामध्ये ऋण 18. त्यानंतर सराव संच 30 दिलेला आहे आणि तुम्हाला सांगितलं दिलेल्या संख्येचे वर्गमूळ काढा. म्हणजे ह्या संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहेत हे तुम्हाला शोधायचं आहे. त्यासाठी तुम्ही अवयव पाडायचे आहेत. मग पहिली संख्या आहे 625. 625चे जर तुम्हाला अवयव पाडायचे असले तर लक्षात घ्या 625 ही विषम संख्या आहे, मग 2नं भाग जाणार नाही. त्यानंतर 3नं जातोय का पहा बरं, तर 6 2 8, 8 आणि 3 13. तर आपल्याला माहिती 3नं भाग जायची कसोटी काय आहे, तर बेरजेला 3नं भाग केला पाहिजे. तर 6 आणि 2 8 होतात, 8 आणि 3 8 आणि 5 13 होतात. मग 13ला 3नं भाग जात नाही, म्हणजे 3सुद्धा या संख्येचा अवयव नाही. बरं 4नं भाग जाऊ शकतो का, 4नं भाग जायसाठी एकक आणि दशकाला 4नं घ्यायला पाहिजे. तर 4नं 25ला भाग जाईल का, 4 4 5 20 आणि 4 7 24, 4 7 28. म्हणजे 4नं सुद्धा या 625ला भाग जात नाही. मग 5नं जाईन का, 5नं जाईन. 5नं भाग जायसाठी काय पाहिजे, एकक स्थानी 5 किंवा 0 पाहिजे. मग 5नं भाग जातो, मग आपण 5नं याचे अवयव पाडू. तर मग 5 गुणिले, तर मग आता 625ला 5नं भागा, तर 5 1 5, 5 2 10, खाली राहिले 2, तर 5 5 25. 125 5 625. तुम्ही हा भागाकार बाजूला करू शकता वहीच्या दुसऱ्या बाजूला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की 625ला 5नं भाग कसा गेला. तर त्याचा भागाकार आला आहे 125. 125ला परत 2नं भाग जाणार नाही, 3नं जाणार नाही. पहा लक्षात घ्या, 2नं का जाणार नाही, ही विषम संख्या आहे. 3नं का जाणार नाही, तर 1 आणि 2 3, 3 आणि 5 8, 8ला 3नं भाग जात नाही, मग 125ला जा. 4नं जाईन का, नाही, परत 25 आहेत म्हणून मग परत 5नं भाग जाऊ शकतो. 5 आहेत या ठिकाणी एकक स्थानी, म्हणून मग आपण 5नं भाग देऊया परत. मग 125ला पुढका होईल, 5नं जर भाग दिला तर मग 5, त्यानंतर 5 2 10, बाकी राहिले 2 आणि त्यानंतर 5 5 25. म्हणजे या ठिकाणी 125ची फोड काय केली आपण, 5 गुणिले
25. ह्या 25ला परत 5नं भाग जातो आहे. मग आपण काय करणार 5 गुणिले 5 गुणिले 5 25ची फोड काय होईल ह्या 5 गुणिले 5. मग आता पहा या ठिकाणी आपल्याला उत्तर काय भेटले शेवटी 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5. आता याची आणखी फोड करता येऊ शकत नाही कारण या मूळ संख्या आहे. मग आपल्याला कोणते अवयव भेटले ह्या 5ची एक जोडी होती ह्या 5ची एक जोडी होती म्हणजे 2 5च्या जोड्या झाल्या म्हणजे इथं एक 5 भेटला हा एक 5 भेटला. मग जर आपल्याला वर्गमूळ काढायचं झालं तर 5 गुणिले 5 केलं तर काय उत्तर येतं 25. म्हणजे जी दिलेली संख्या आहे 625 तर 625चं वर्गमूळ 625चं वर्गमूळ ते किती येतं आहे 25. तर अशा पद्धतीनं आपण शोधले. वाटलं तर आपण याच्यासाठी जर उभी पद्धत घेतली अवयव पाडायची त्या पद्धतीनं सुद्धा आपण याचा अवयव काढू शकतो. तर 625 जे आहेत ते आपण इथं लिहिणार असे आणि त्याला भाग कितीनं जातो हे शोधणार. तर 2नं नाही जात 3नं नाही जात आपण 5नं भाग द्या. तर 5 एक 5 खाली राहिले 1 1 आणि 2 12 5 दुनी 10 खाली राहिले 2 2 आणि 5 25 5 5 25. आता 125ला परत 5नं भाग देऊ शकतो तर मग ते होईल 5 दुने 10 खाली राहिले 2 2 आणि 5 25 5 5 25. ह्या 25ला परत 5नं भाग देता येतोय 5 एक 5 5 25 मग इथं राहिले 5. आता ह्या 5ला परत 5नं भाग देता येऊ शकतो 5 एक 5. आता या ठिकाणी आपल्याला कोणते अवयव मिळाले त्या ठिकाणी 5च्या ही एक 2 जोड्या झाल्या आणि ही एक जोडी झाली म्हणजे 2 जोड्या झाल्या. मग 5च्या 2 जोड्या म्हणजेच काय 5 गुणिले 5 म्हणजेच किती 25. तर मग 625 कोणत्या संख्येचा वर्ग आहे 625 वर्ग आहे 25चा किंवा ऋण 25चा सुद्धा या ठिकाणी 2 उत्तर असतात. ऋण संख्यासुद्धा लिहू शकतात ऋण 25 किंवा धन 25 पण आपण शक्यतो धन संख्या लिहितो वर्गमूळ लिहिताना. तर 625चं वर्गमूळ आले 25. तर अशा पद्धतीने तुम्ही दिलेल्या संख्येचे वर्गमूळ काढा आणि त्याचे फोटो मला पाठवा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.